नोव्हेंबर 2014 मध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या शिरूर येथील सभेदरम्यान आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये माजी आमदार कैलासवासी बाबूरावजी पाचरणे साहेब यांच्या प्रेरणेने प्रवेश केला। तदनंतर आमदार बाबूरावजी पाचरणे साहेब यांचा स्वीय सहाय्यक म्हणून माझी निवड झाल्यानंतर या राज्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये सर्वात जास्त संजय गांधी योजनेसाठी मोठं काम करणारे कागलचे आमदार, त्या विचाराने प्रेरित होऊन मी कागलला गेलो आणि कागलला त्या ठिकाणी माझे मित्र तहसीलदार विजय पाटील साहेब होते। कागलमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त लाभार्थी होते। मग मी त्या विचाराने प्रेरित झालो, कागलमध्ये जर एवढे लाभार्थी होतात तर माझ्या तालुक्यामध्ये संजय गांधी योजनेचे लाभार्थी का होऊ नयेत, त्यासाठी ज्या अटी अडचणी होत्या त्यावर कशा पद्धतीने मार्ग काढायचा हे त्यांच्याकडून मी शिकलो आणि 2014 ते 19 या काळामध्ये राज्यात विक्रमी असे 9,500 लाभार्थी संजय गांधी योजनेमध्ये मी शिरूर तालुक्यातनं स्वखर्चाने त्यांचे फॉर्म भरून स्वखर्चाने त्या गोरगरिबांना लाभ देण्याचा प्रयत्न केला। आमदार पाचरणे साहेबांच्या माध्यमातून या आंबळे गावामध्ये आमच्या 350 लाभार्थ्यांना या संजय गांधी योजनेचा लाभ दिला। त्याच पद्धतीने आमदार साहेबांकडे काम करत असताना अनेक विकास कामे केली, अनेक गावातील कामे केली। त्यामध्ये प्रामुख्याने आंबळे गावातील ग्रामपंचायत कार्यालय असेल, महाराष्ट्र राज्यातील पहिलं ग्रामपंचायत कार्यालय आहे की जेथे दुमजली, राज्यामध्ये कुठेही ग्रामपंचायत कार्यालयाला दुसऱ्या मजल्याची परवानगी नव्हती। आंबळे गावासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून दुमजली असं पहिलं ग्रामपंचायत कार्यालय आंबळ्यामध्ये स्थापन झालं, राज्यातील पहिलं कार्यालय। त्याच पद्धतीने आंबळे गावातील पाणी पुरवठा योजना असेल, जल जीवन मिशनच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने आंबळे गावातील उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, त्याच पद्धतीने आंबळे गावातील आंबळे कळवंतवाडी प्रधानमंत्री योजनेतील रस्ता असेल, आंबळे निमोने रस्ता असेल, आंबळे उरळगाव रस्ता असेल, असंख्य असे गावांतर्गत रस्ते, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह, असंख्य अशी कामं, मुस्लिम दफनभूमी, कंपाऊंड वॉल, असंख्य अशी कामं पाचरणे साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये केली। आता आमदार साहेबांचं जाणं झालं, परंतु आमदार साहेबांची एक आठवण राहावी, संपूर्ण या समाजामध्ये एक त्यांचं आदर्श राहावा, त्यासाठी आंबळे गावामध्ये एक भारतीय जनता पार्टीचं संपर्क कार्यालय स्थापन करण्याचा उद्देश आणि गोरगरिबांना कुठलेही काम, इथे रेशन कार्ड विषयक अनेक तक्रारी आहेत, हॉस्पिटलमध्ये 10% राखीव खाटा योजना ही अजून अनेक ग्रामस्थांना, अनेक नागरिकांना माहिती नाही। त्यामध्ये मी प्रचंड असं काम केलं। मी आमदार साहेबांकडे काम करत असताना प्राधान्याने पहिली प्रायोरिटी या दवाखान्याच्या कामाला दिली, आरोग्याच्या कामाला दिली। 10,000 रुग्णांना मी मुख्यमंत्री सहायता निधी असेल, 10% राखीव खाटा योजनेतनं पेशंटचे बिले 100% माफ असतील, 50% माफी असेल किंवा बिलामध्ये सवलत असेल। या राज्यात पुणे जिल्ह्यातील 56 रुग्णालये चॅरिटी धर्मादाय रुग्णालयाअंतर्गत येतात। त्यामध्ये पुण्यातील रुबी हॉल असेल, वाडिया इन्स्टिट्यूट, वाडिया हॉस्पिटल असेल, रुबी हॉल असेल, मंगेशकर हॉस्पिटल असेल, असे अनेक नामांकित हॉस्पिटल या योजनेखाली येतात, परंतु या योजनेचा गोरगरिबांना लाभ देत नाही। मी असंख्य अशा रुग्णांचा पाठपुरावा केला आणि या योजनेतून असंख्य अशा रुग्णांची बिलं माफ केली, काहींना बिलामध्ये सवलत मिळवून दिली। हे काम करत असताना या कामाचं बक्षीस किंवा एक शाबासकी म्हणून मला तळेगाव ढमढरे येथील संस्थेने मला समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी ठरवलं की आपल्या आयुष्यातील जो काही काळ आहे आता उर्वरित, त्या काळापैकी जेवढा आपल्याला वेळ देता येईल तो या गोरगरिबांच्या कामांसाठी, सर्वसामान्यांसाठी द्यायचा। गावातील कामापासून सुरुवात करायची। गावातील काम माझ्या गोरगरीब लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना जे काही काम असेल राज्यात, गाव पातळीवरचं असो, तालुका पातळीवर असो, जिल्ह्यात असो, मंत्रालयात असो,
अगदी दिल्लीपर्यंतचं कुठलंही काम असो, कारण मी आमदार पाचानी साहेबांच्या माध्यमातून मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत आम्ही संसदेत सुद्धा माननीय नामदार गडकरी साहेब असतील, माननीय नामदार देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक योजना आणि अनेक निधी या मतदारसंघात आणले। त्या योगाने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून अनेक योजना या शिरूर शहरासह पूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये अनेक मोठे निधी आणले। आजही माझं या गावामध्ये सर्व तरुणांना आणि ग्रामस्थांना एकच सांगणं आहे की या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आज केंद्रात राज्य सरकार, केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे। उद्या जिल्हा परिषदेला कुठलाही या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, यांना संपूर्ण निधी हा या 90% निधी नव्हे तर 100% निधी हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून येतो आणि त्याच निधीतनं या संस्थांमध्ये कामं केली जातात। मग आपल्या विचाराचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, तर जिल्हा परिषदेत उद्या भाजप सरकार आले, पंचायत समितीत भाजप सरकार आले, अगदी ग्रामपंचायतीत तुमचं भाजप सरकार आलं, तर आपण ज्या पद्धतीने वेगाने आणि हक्काने निधी मागू शकतो, हक्काने कामं करू शकतो, त्या हेतूने माझं सर्व ग्रामस्थांना, तरुण वर्गांना विनंती आहे, इथे जिकडे पावे तिकडे कमळ फुललंय। आपणही आपल्या जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि गावामध्ये सुद्धा या भाजपाचा कमळाचं काम करूया आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हात बळकट करूया आणि यांना आपल्या माध्यमातून जेवढं काम करून त्यांना शक्ती देता येईल तेवढी शक्ती देण्याचा प्रयत्न आपण सर्व आंबळे ग्रामस्थांनी करूया। या ठिकाणी मी या सर्वांना जाहीर आवाहन करतो आणि यापुढे आपण भाजपाचं संपूर्ण भाजपामय वातावरण या गावामध्ये तर नव्हे तर देशामध्ये आहे, ते संपूर्ण त्याचा वातावरणाचा आपण लाभ घेऊया असे आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो।